आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथं टोल प्लाझावर झालेल्या पत्रकारांवरील अमानुष मारहाणीच्या घटनेचा चिखली तालुका पत्रकार संघाने तीव्र निषेध नोंदवला। आज 22 सप्टेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयासमोर पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून निवेदन तहसीलदार मार्फत देण्यात आलं आहे। पत्रकार संघांच्या निवेदनात म्हटलंय की लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहींवरील हल्ले आहेत। टोल वसुली करणाऱ्या एएस मल्टी सर्व्हिसेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांवर हल्ला केला असून या कंपनीला ब्लॅकलिस्ट करून राज्यभर कुठलाही ठेका देऊ नये, तसेच कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। पत्रकार संरक्षण कायदा 2019 अस्तित्वात असूनही आतापर्यंत 300 पेक्षा अधिक पत्रकारांवर हल्ले झाले, मात्र केवळ 43 प्रकरणातच हा कायदा लागू करण्यात आला। या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सरकार कुचराई करत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। तसेच गृह मंत्रालयानं पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रकरणांची समीक्षा करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करावी अशी मागणी चिखली तालुका पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे। याशिवाय जिल्हा स्तरावर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करून जिल्हा पोलीस अधीक्षकांना सचिवपदी नेमावे, तसेच वकील संघाचे अध्यक्ष व समाज कार्यकर्त्यांना सदस्य म्हणून घ्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या प्रसंगी निवेदन देताना चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे, उपाध्यक्ष भिकू लोळगे, सचिव महेश गोंधणे, कोषाध्यक्ष छेटू कांबळे यांच्यासह ज्येष्ठ सदस्य संतोष लोखंडे, कैलास गाडेकर, रवींद्र फोलाने, इफ्तेकार खान, योगेश शर्मा, उद्धव पाटील, कमलाकर खेडेकर, सत्य कुटे, सय्यद साहिल, रमीज राजा, राजू बिडवे, शेख साबीर, प्रवीण डोंगरदिवे, सोनू गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते। पत्रकार एकजुटीचा विजय असो या घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता। पत्रकार संघाच्या वतीनं नुकतंच तहसीलदार साहेबांना निवेदन आम्ही दिलेलं आहे। आमचे अध्यक्ष जनतेला 2 शब्द सांगतील या ठिकाणी। नाशिक येथे बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही गावगुंडांनी हल्ला केला, मारहाण केली व त्यांना अमानुषपणे मारहाण केली। त्याचा आम्ही चिखली तालुका पत्रकार संघातर्फे पहिले निषेध करतो। आज आम्ही चिखली तहसीलदार येथे तहसीलला येऊन निवेदन दिलेले आहे, तरी शासनाने याचे गंभीर दखल घेऊन जेही ते गुंड असतील त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा ही आमच्या पत्रकार संघाची मागणी आहे। तसेच संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात या घटनेसंदर्भात निषेध व्यक्त करण्यात येत आहे। पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकार एकतेचा विजय असो, पत्रकार एकतेचा विजय असो, पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध असो, निषेध असो। अशा प्रकारचे कोणत्याच प्रकारचे हल्ले पत्रकार सहन करून घेणार नाही। याच्यावर प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी, या गावगुंडांना ताबडतोब अटक करून यांना कडक शिक्षा द्यावी। काय शिक्षा द्यावी? पत्रकार संरक्षणाप्रमाणे शिक्षा द्यावी। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।